पदावर जायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय काय करायचं आहे। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की ज्या महापुरुषांनी आपल्या पुढे एवढं मोठं उदाहरण आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि आज आपण पाहतो आहे की समग्र विश्वामध्ये भारतच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये ज्यांची जयंती मोठ्या थाटामाटामध्ये साजरी केली जाते, त्या महापुरुषाला आठवा ज्यांनी स्वतःसाठी घर नाही तर पुस्तकासाठी घर बांधलं। म्हणजे शिक्षणाचं महत्व त्यांनी आपल्याला विशद करून सांगितलेलं आहे। त्या महापुरुषाची आठवण करून आज आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे। मित्रांनो, खरं तर ज्या महापुरुषांनी समाज सुधारणेचा वसा या ठिकाणी चालवलेला आहे त्या सगळ्यांना स्मरून त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेऊन पुढची वाटचाल जी आहे ना ती आपल्याला करायची आहे। सर्वात आधी जर आपण उदाहरण पाहिलं तर या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध एक महान राजा, ज्यांनी अजदीप भव म्हणजे स्वतःच व्यक्ती स्वतःला प्रकाशमान करू शकतो, तुम्हाला दुसरा कुणीच तुम्हाला प्रकाशित करू शकत नाही, तुम्हाला भविष्य स्वतःच घडवायचं आहे, दुसरा कोणीही व्यक्ती तुमचा उद्धार करायला येणार नाही, अशा या महान राजांना आपल्याला सांगितलेलं आहे। त्यांचा आदर्श आपल्या पुढे ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणली आणि त्यांच्या आयुष्यामध्ये 3 महत्त्वाच्या घटना घडल्या। एक तर त्यांनी जो ग्रंथ वाचला तो म्हणजे थॉमस पेन यांचा द राईट्स ऑफ मॅन, मानवाचे अधिकार काय आहेत, हा ग्रंथ ज्यांनी वाचला आणि त्या ग्रंथाची प्रेरणा घेऊन जे पुढे गेले। म्हणजे विचार करा, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो जो कोणी प्रसन्न करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे आपल्याला आपल्या बापांनी सांगितलेलं आहे आणि तो बाप म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आम्हा सगळ्यांचा बाप। आणि एवढंच नाही तर शिक्षणाचं महत्व ज्यांनी विचारत करून सांगितलं, विस्तृतपणे सांगितलं आहे। महात्मा ज्योतिराव फुलेंच्या संदर्भात तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की बघा, आयुष्यामध्ये जर आपल्याला फार मोठं करायचं असेल, फार मोठं काम करायचं असेल ना तर आयुष्यामध्ये खस्ता खाल्ल्याशिवाय, खस्ता म्हणजे तो दुकानात भेटतो नाही, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे चटके आपण सहन करतो ना ते चटके आपल्याला पुढे नेतात। महात्मा ज्योतिराव फुले हे आपल्या ब्राह्मण मित्राच्या वरातीला गेलेले होते आणि काही लोकांनी त्याचा हिडीस अपमान केलेला होता, ती गोष्ट त्यांच्या मनाला चटका लावून गेली। दुसरी गोष्ट म्हणजे गुरुकन्याचं झालेलं केशवपण, म्हणजे पतीच्या निधनानंतर तिचं काय केलं जात होतं, तिचं केशवपण म्हणजे या ठिकाणी तिच्या डोक्यावरचे केस सगळे कापले जात होते। त्या काळात असणारी ही अधुरी प्रथा परंपरा जी महात्मा फुले यांनी आपल्या सामाजिक कार्यातून, समाज सुधारणेतून त्यांनी म्हणजे नायनाट केली। आता यामध्ये जर आपण पाहिलं तर त्या काळामध्ये एखाद्या स्त्रीचा नवरा जर मरण पावला तर तिला सती जावं लागत होतं, पण असं एकही उदाहरण नव्हतं की ज्याची पत्नी मरण पावली आणि तो सता गेला। अशा अनिष्ट, वाईट रूढी, प्रथा, परंपरा ज्यांनी या चाकोरीबद्ध जीवनातून बाहेर फेकून काढले असे महात्मा ज्योतिराव फुले, त्यांचा आदर्श सर्व विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, त्यांचं उदाहरण तुम्हाला माहितीच आहे की ज्या सावित्रीबाई फुले यांनी काय केलं तर त्यांच्यावरती आपल्या भारतातील, मित्रांनो प्रश्न विचारला जातो स्पर्धा परीक्षेमध्ये की भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका आणि स्त्री शिक्षिका कोण, तर एक नाव आपल्या पुढे येतं ते म्हणजे सावित्रीबाई फुले, ज्यांनी दगड सेन मार खाऊन, म्हणजे दगडसेनांचा मार खाऊन ज्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोडली, अशा सावित्रीबाई फुलेंना आपण आठवलं पाहिजे। सावित्रीबाई फुले यांच्या बरोबर
काम करणाऱ्या शेख फातिमा यांना पण आपण विसरलं नाही पाहिजे, ज्यांना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या घरच्या लोकांनी जेव्हा घराबाहेर काढलं तर त्यावेळेला कोणी आसरा दिला तर उस्मान शेख म्हणजे शेख फातिमा यांचे भाऊ उस्मान शेख यांनी त्यांना राहायला घर दिलं. मुस्लिम समाजातील पहिल्या स्त्री शिक्षिका शेख फातिमा यांना पण आपल्याला विसरता कामा नये, त्यांची प्रेरणा आपल्याला घेता आली पाहिजे. आपण केव्हा पुढे जाऊ तर ज्या वेळेला या सगळ्या महापुरुषांचं चरित्र आपण वाचून काढू तेव्हा आपल्या पुढं एक नवी प्रेरणा निर्माण होईल. मी तुम्हाला सांगितलं की शून्यातून विश्व निर्माण करता येते, पण कधी करता येते? आपण वाचलं पाहिजे. आपण जेव्हा वाचू, आपण जेव्हा अभ्यास करू तर त्यावेळेला ते सगळं आपल्याला कळेल की या महापुरुषांनी किती खस्ता खाल्ल्या. त्याच्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर लहानपणापासूनच त्यांचं पदोपदी अपमान करण्यात आलेलं होतं. वर्गाच्या बाहेर शिकवलं तरी पण मात्र भारताची एवढी मोठी राज्यघटना जी जगामध्ये नंबर 1 ची आहे, म्हणजे जगातील सर्वात मोठी आणि विस्तृत राज्यघटनेचा निर्माता कोण तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्या समाजानं, ज्या वर्ण व्यवस्थेनं ज्यांना शिक्षण घ्यायलाही नाकारलेलं होतं, पण त्यांनी जो संघर्ष केलं, किती कष्ट सहन केलं, हे आपल्याला लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आज आपले आई वडील मेहनत करतात, काम करतात आणि आपल्याला शिक्षण घ्यायला मदत करतात. आपल्याला कपड्यापासून तर बॅग पासून तर चप्पल जुत्यापासून आपल्याला सगळं काही करून देतात. मग आपलंही कर्तव्य आहे की आपल्याला आपल्या समाजाचं, आपल्या आई वडिलांचं नाव आपल्याला काय करायचं आहे तर उंचीवर न्यायचं आहे. उंचीवर न्यायचं म्हणजे नाव लिहायचं आणि कुठेतरी उंचवर घेऊन जायचं तसं नाही. आपल्याला खूप मेहनत करायची, आपल्याला नोकरीवर लागायची आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, नोकरीवर लागणं हे तुम्हाला असं वाटत असेल की खूप मोठं पर्वत चढल्यासारखं आहे. नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे तर मेहनत करायची आहे. माझ्या मार्गदर्शनामध्ये जे विद्यार्थी आले म्हणजे नियर अबाउट 450च्या जवळपास, म्हणजे 2008 पासून मी या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो आहे, तर जवळपास 450च्या विद्यार्थी म्हणजे शासकीय नोकरीमध्ये आहेत, जे माझ्या मार्गदर्शनामध्ये ज्यांनी केलेलं आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर MPSC, UPSC, पोलीस भरती, बँकिंग, रेल्वे अशा सर्व क्षेत्रामध्ये ते गेलेले आहेत आणि जास्तीत जास्त पोलीस भरतीला विद्यार्थ्यांनी फोकस केलेला आहे. आता या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात, आता मी इकडे स्पर्धा परीक्षेकडे वळतो आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये जर आपल्याला करिअर करायचं असेल तर लहानपणापासून आपल्याला ठरवायचं असतं. तुम्हाला भारतातील बिहार माहित आहे काय? ते स्टेट आहे, एक राज्य आहे. आणि आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त IAS, IPS म्हणजे UPSC मधून जेवढे काही लोकांचं सिलेक्शन होतं तर ते सगळे कुठून होतात तर जास्तीत जास्त बिहार राज्यामधून. बिहार राज्यामध्ये बिहारमधले जे मुलं आहेत ते काय करतात तर 12वीच्या नंतर त्यांचं एम ठरलेलं असतं, त्यांचं ध्येय ठरलेलं असतं की मला कोणत्या फील्डमध्ये जायचं आहे. मित्रांनो, आज तुम्हाला सांगतो आहे की AI असेल, इंजिनिअरिंग असेल, त्याच्यानंतर तुम्हाला मेडिकलची फील्ड असेल, यामध्ये तुम्हाला भरपूर काही करावं लागतं. तुम्हाला MBBS करायचं असेल तर साधारणतः तिथे तुम्हाला खूप खर्च येतो. पण आपल्याला ग्रॅज्युएशनच्या नंतर स्पर्धा परीक्षेमध्ये जायचं आहे. समजा तुम्ही जर ठरवलं की मला IAS व्हायचं आहे. IAS म्हणजे काय तर इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, भारतीय प्रशासकीय सेवा. आता भारतीय प्रशासकीय सेवा UPSC ही परीक्षा जर एखादा व्यक्ती पास झाला तर तो काय होतो हे माहिती आहे का तुम्हाला?
नाही माहित आपल्याला. तो होतो जिल्ह्याचा जिल्हाधिकारी, त्याला आपण कलेक्टर म्हणतो. आणि कलेक्टर म्हटलं की मग लाल दिव्याची गाडी, राहायला बंगला, नोकर चाकर, सगळ्या गोष्टी. आता ह्या गोष्टी भेटवणं, तुम्हाला सांगतो तुम्हाला मी की तुम्हाला 3 वर्ष मेहनत करायची आहे. किती वर्ष? 3 वर्ष मेहनत केली ना तर 30 वर्ष आरामात खाल, बसून खाल. पण 3 वर्ष जर वाया घालवले 12वीच्या नंतरचे तर 30 वर्ष तुम्हाला मेहनत करावी लागेल. मग कोणता पर्याय चूज केला पाहिजे आपण? 3 वर्ष मेहनत करायची आहे. युपीएससी म्हणजे काय तर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन दिल्लीला आहे. ती काय करते तर भारतामध्ये जेवढ्या काही महत्वाची पदं आहेत, IAS ज्याला तुम्ही जिल्हाधिकारी म्हणतो, त्याच्यानंतर IPS. तुम्हाला गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत माहिती तुम्हाला? पाहिले त्यांना? अगदी नवीन पोरगा आहे, आमच्या वयाच्या, आमच्यापेक्षा कमी वयाच्या आहे, प्रदीप नायर, नवीन जिल्हाधिकारी आपल्याकडे आले. ठीक आहे. त्यानंतर IPS UPSC एक्झाम घेते, इंडियन पोलीस सर्व्हिस. ठीक आहे. तर त्यामध्ये तुम्हाला माहित आहे गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, मला सांगायचं कोण आहे? कोणी बसलेली इकडे? बघा, आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये जर करिअर करायचं असेल तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कोण, IPS कोण? IPS म्हणजे हा जिल्ह्याचा बॉस असतो, पोलीस डिपार्टमेंट मधला, तो वर्दीमध्ये असतो. जिल्हाधिकारी त्याला पण गाडी असते, बंगला असतो. तुम्ही जर पाहिलं गोंदियाला जे कलेक्टर ऑफिस आहे, जिल्हाधिकारी ऑफिस आहे, SP ऑफिस आहे, त्याच्या मागच्या साईडला त्या दोघांची बंगले आहेत. कधी जाऊन बघा. नौकर चाकर गाडी सगळं अचीव करता येतो. अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये जगून विद्यार्थी मेहनत करतात, रात्रंदिवस मेहनत करतात. तुम्ही नागपूरला जा, नागपूरला युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये आणि इतर ठिकाणी विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात, ज्यांना एक प्रकारचं जुनून असतं की मला माझ्या आई वडिलांचं नाव मोठं करायचं आहे, मला माझ्या समाजाचं नाव मोठं करायचं आहे, मला सामाजिक चळवळीमध्ये जायचं आहे. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कानमंत्र दिलेला आहे तो कानमंत्र माझ्या समाजातील लोकांपर्यंत पोहोचवून द्यायचा आहे. आणि तुम्ही हुशार असले ना तर तुम्हाला मदत करायला बरेच लोक पुढे येतात. आता मी ज्यांच्यासोबत काम करतो तर IAS IPS आणि बरेच मोठमोठ्या पदावर असलेले लोक काय करतात तर आपल्या समाजातील जे काही विद्यार्थी असतील, होतकरू, हुशार असतील, गरजू असतील, अशा विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी ते मदत करतात. मग दिल्लीला असेल, पुण्याला असेल, कोचिंग साठी ते तुम्हाला मदत करतात. आता मदत करतात म्हणजे तुम्हाला सगळं राहण्या खाण्यापासून तर सगळी व्यवस्था करतात. पण तुम्हाला काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे, नोकरीवर लागायचं आहे. आणि नोकरीवर लागले तर तिथून तुम्हाला समाजासाठी पण जे तुम्हाला पे बॅक टू सोसायटी तर तुम्हाला ते पण करायचं आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा, 12वीच्या नंतर तुम्हाला जे करिअर करायचं आहे ना तर ते करिअर करण्यासाठी ठरवून घ्या की मला बिना पैशानं नोकरी करता येते, लागू शकते सर्वात कमी वयामध्ये. आता मी पुढे जातोय, लक्षात घ्यायचं. तर या ठिकाणी जर आपण विचार केलं तर 16.5 ते 19.5 या वयाच्या दरम्यान तुम्हाला नोकरीवर लागता येते. आणि ती नोकरी म्हणजे NDA, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, जी काय करते आहे तुम्हाला आर्मी, नेव्ही, ठीक आहे, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स मध्ये NDA ची एक्झाम जर तुम्ही पास झाले तर तुम्हाला मोठ्या पदावर ऍज अ ऑफिसर म्हणून तुम्हाला नोकरी दिली जाते 12वीच्या नंतर. म्हणजे 10वीची परीक्षा सायन्स मध्ये तुम्ही जर उत्तीर्ण झालं तर 11वी आणि 12वी ह्या 2 वर्षामध्ये तुम्हाला 4 परीक्षा देता येतात. आणि तुम्ही जर उत्तीर्ण झाले त्याच्यानंतर
एनडीए मध्ये तुम्हाला बीटेक करवलं जातं आणि बीटेकला जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेता तर त्यावेळेला तुमचं 50,000 पेमेंट ट्रेनिंगला सुरू होतं. त्याच्यानंतर 3 वर्ष झाल्याच्या नंतर तुम्हाला लाखाच्या वर पगार असतो. तिथं पण तुम्हाला राहायला बंगला गाडी सगळं भेटतं. तुम्हाला युद्धावर जावं लागत नाही, तुम्हाला ऑर्डर द्यावा लागतो. ठीक आहे, ही कमी वयामध्ये. त्याच्यानंतर 12वीच्या नंतर जर तुम्हाला नोकरीवर लागायचं असेल तर पोलीस डिपार्टमेंट 12वीच्या नंतर 18 वर्ष पूर्ण झाले की तुम्हाला पोलीस डिपार्टमेंट मध्ये जाता येतं. अगदी सोपा उपाय कमी वयामध्ये. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी 4 विषय असतात. तुम्हाला मराठी व्याकरण असतं. ठीक आहे, मी जे शिकवतो माझं युट्यूब चॅनलला मी शिकवतो मराठी व्याकरण असते. त्याच्यानंतर तुम्हाला जीके जनरल नॉलेज ज्याला सामान्य ज्ञान म्हणतो त्या विषयाची तयारी करायची. त्याच्यानंतर चालू घडामोडी या विषयाची करंट अफेअर्स ज्याला म्हणतो. त्याच्यानंतर तुमचं मॅथ आणि रिझनिंग. सांगायचं मला एवढंच आहे की आपण लहानपणापासूनचे 5वी पासून शिकतो ना 12वी पर्यंत आणि पुढं तेच विषय सगळं आपल्याला असतात. मला गोंदिया जिल्ह्याची माहिती असली पाहिजे. जर मी गोंदिया जिल्ह्यातील पोलीस भरतीसाठी जर आवेदन केलं तर गोंदिया जिल्ह्याची लोकसंख्या किती, स्त्री किती, पुरुष किती, लहान बालकांची संख्या किती, मग जिल्हाधिकारी कोण, सगळे ऑफिसर या ठिकाणी इथले, पर्यटन स्थळ, हे सगळी माहिती जी असते बेटा ती आपल्याला घ्यायची असते. आणि ह्या सगळ्या मार्केटमध्ये पुस्तकं वगैरे जे आहेत ना ते अवेलेबल असतात. तर पोलीस भरती. त्याच्यानंतर तुम्हाला बँकिंग आहे, तुम्हाला रेल्वे आहे. ठीक आहे, म्हणजे 12वीच्या नंतर आता ग्रॅज्युएशन मध्ये पण तुम्हाला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सगळ्या ज्या स्पर्धा परीक्षेची तयारी जी आहे ना ती करता येते. मग त्याच्यानंतर तुम्हाला अजून कारण आपलं स्वप्न ड्रीम जे आहे ना ते मोठं असलं पाहिजे. मी समजा जर UPSC ची तयारी करत आहे तर मला MPSC ची परीक्षा देता येते, मला बँकिंगची परीक्षा देता येते, मला रेल्वेची परीक्षा देता येते, मला पोलीस भरतीची परीक्षा देता येते. सगळ्या परीक्षा मला क्रॅक करता येतात. त्याच्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंट राज्य सरकारच्या जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा असतील तर त्या सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी विषय हा कंपल्सरी आहे, अवश्य आहे. तुम्हाला मराठी व्याकरण आलं पाहिजे. आपल्याकडे मराठी कसं एकदम हेंगली बोलतात म्हणजे मराठी हिंदी अगदी रिमिक्स होऊन जातं. ते रिमिक्स सॉन्ग जे असतात ना अगदी तशा पद्धतीने. पण आपल्याला आलं पाहिजे, आपल्याला मराठी आले पाहिजे, आपल्याला इंग्रजी आली पाहिजे, आपल्याला हिंदी बोलता आली पाहिजे. तीनही भाषेवर आपलं प्रभुत्व असलं पाहिजे. कारण जेव्हा आपण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परीक्षेची तयारी करतो तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला हिंदी व्याकरण असतं, आपल्याला इंग्रजी व्याकरण असतं. त्याच्यानंतर अशा भरपूर परीक्षा आहेत. तुम्हाला इंटेलिजन्स ब्युरो मध्ये जाता येते, आर्मी मध्ये जाता येते. सरकारनं अग्निवीर म्हणून एक ब्रांच चालू केलेली आहे जी आर्मीच्या लेवलची आहे. तिथं तुम्हाला जाता येते. अशा पद्धतीनं बऱ्याच एक्झाम असतात. त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC यामध्ये जर तुम्हाला UPSC च्या संदर्भात सांगितलं की UPSC मध्ये तुम्हाला जिल्हाधिकारी होता येते तर MPSC मध्ये तुम्हाला उपजिल्हाधिकारी होता येते, तुम्हाला DYSP होता येते, तुम्हाला SP होता येते, तुम्हाला PSI होता येते, तुम्हाला STI होता येते, सेलटेक्स इन्स्पेक्टर होता येते, तुम्हाला नायब तहसीलदार होता येते. सगळ्या परीक्षा आपल्याला देता येतात, फक्त तयारी असली पाहिजे. आज जे विद्यार्थी आहेत मग तुम्ही आर्टला असाल, कॉमर्सला असाल, सायन्सला असाल, 10वीच्या नंतर आपण ठरवलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं की 10वीच्या नंतर 11वी 12वी आणि पुढं तो 3 वर्ष जर तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला तर कुठली ना कुठली परीक्षा तुम्ही पास होतात. तर माझ्या 2 स्टुडंट आहेत, एक कांचनगिरी आणि तिची बहीण. दोघेही म्हणजे त्यांचा आई वडील नाही, तिरोडाकडले आहेत त्या. आणि त्यांना मी शिकवलं म्हणजे फ्री कोचिंग दिली त्यांना मी. त्या दोघ्याही बहिणी पोलीस भरतीमध्ये मागच्या वर्षी लागल्या. आता ट्रेनिंग संपलं आणि त्या जॉईन झाल्या. त्यांनी ठरवलं की आई नाही, वडील नाही, मग पुढे आपल्याला करायचं तरी काय. मग एकच पर्याय, अभ्यास करायचं आणि चांगली नोकरी प्राप्त करायची. आज देशामध्ये
इव्हन महाराष्ट्रामध्ये असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांचे आई वडील नाही, पैसा नाही, शिक्षणासाठी बऱ्याच लोकांनी त्यांना मदत केली आणि त्यांनी मोठमोठी पदं जे आहेत ते त्यांनी क्रॅक केले. अन्सार शेख नावाचा एक मोमेडियन विद्यार्थी, ज्याचे वडील रिक्षा चालक, त्यांनी MPSC ची परीक्षा क्रॅक केली आणि आज तो ऍज अ ऑफिसर म्हणून लागलेला आहे. असे बरेचसे विद्यार्थी आहेत. हे सगळं कुणाच्या भरोशावर करतो आपण? तर ज्या महामानवाची जयंती आपण साजरी करतो त्या बापानं आपल्याला शिकवलेलं आहे की तुम्ही वाचाल तर टिकाल, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. तुम्हाला माहित आहे, जगातला एकमेव महामानव, एकमेव व्यक्ती ज्यांनी पुस्तकासाठी घर बांधलं, राजगृह, माहिती आहे तुम्हाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात स्पर्धा परीक्षेमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. अजून एक गोष्ट तुम्हाला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका मुलाचं नाव यशवंत होतं. का म्हणून त्यांनी यशवंत ठेवलं? महात्मा फुले माहिती आहे तुम्हाला? ज्या महात्मा फुलेला मुलबाळ नव्हते, मग महात्मा फुलेला मुलबाळ नसल्यामुळे आता एखाद्या स्त्रीला मुलबाळ झालं नाही तर त्यावेळेला समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन तिच्याकडे वेगळा असतो. अशा वेळेला सावित्रीबाईचा देखील अपमान झाला होता. सावित्रीबाईंनी महात्मा फुलेंना सांगितलं की साहेब तुम्ही दुसरं लग्न करा, पण महात्मा फुलेंनी म्हटलं की मला दुसरं लग्न करायचं नाही. जर माझ्यामध्ये काही खोट असेल तर खुशाल तू दुसरं लग्न कर, असं ते सावित्रीबाईला म्हणाले. आणि मग त्यांनी निर्णय घेतला की आपण काय करायचं, दत्तक मुलगा घ्यायचं. त्यांनी बाल सुधार गृह जे होतं ते त्यांनी सुरू केलेलं होतं आणि तिथं काशीबाई नातू या ब्राह्मण विधवेला एक मुलगा झालेला होता आणि त्या मुलाला त्यांनी दत्तक घेतलं. त्याचं नाव होतं यशवंत. आपल्या गुरुच्या मुलाचं नाव यशवंत म्हणून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही आपल्या मुलाचं नाव काय ठेवलेलं होतं? यशवंत. तुम्हाला माहित आहे की महात्मा फुले ज्या घरामध्ये राहायचं त्या घराचं क्रमांक होतं, किती होतं? 395. भारतीय राज्यघटना लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही भारतीय राज्यघटनेमध्ये 395 कलमाचा उल्लेख केलेला आहे आणि आज त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत. तर एकंदरीत जर आपण पाहिलं केवढा मोठा गुरुप्रती त्यांना आदर होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले गुरु तथागत गौतम बुद्ध, त्याच्यानंतर संत कबीर, महात्मा फुले, म्हणजे गुरुबद्दलचं आदर त्यांच्या मनामध्ये होतं. समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर कधी विचार केला का आपलं काय झालं असतं? कुत्र्या मांजरांना पाणी पिण्याची मुभा होती, पण आपल्या सारख्या माणसांना जे अस्पृश्यतेचे चटके आपण सहन केले, त्या सगळ्या लोकांना ज्या स्वर्णांनी आपल्याला अस्पृश्य म्हणून घोषित केलेलं होतं, साधा पाणी पिण्याचाही आपल्याला अधिकार नव्हता. त्या महामानवाचे उपकार एवढे अनंत आहेत की आपल्या आईवडिलांनी जेवढं आपल्यासाठी केलं नाही ना, ते आपले मायबाप खरे कोण? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई. माता रमाईचा त्याग किती मोठा आहे माहिती तुम्हाला? फाटकं लुगडं घालून, शेणी गोवरा वेचून तिनं सुखाचा संसार केला, कधीही तक्रार केली नाही. आपण ज्यांच्या मुळे इथं आहोत आणि मी तर म्हणतो आहे की माझं सगळ्यात ज्यांचं उपकार माझ्यावर केलं ते आई रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्या अस्तित्वामुळे मी या ठिकाणी उभा आहे. मी पण एक मजूर करणाऱ्याचा म्हणजे मोलमजुरी करणाऱ्या आई बापांचा मुलगा आहे. आई आणि बाप दोघेही मोलमजुरी करायची, आई विड्या बांधायची. मी आई वडिलांना एकटाच, पण माझी आई म्हणायची की बाळा तुला शिकायचं आहे. आणि आईची प्रेरणा घेऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या कथा कहाण्या माझी आई मला सांगायची, त्यांचा त्याग सांगायची.
आणि हळूहळू मी हॉटेलमध्ये वेटरशिप करून प्लेटा उचलून नागपूरला शिकलो आणि मास्टर झालो. आज मी तुमच्या पुढे उभा आहे एक समाजाचं पेबॅक टू सोसायटी म्हणून. या ठिकाणी मी काय करतो आहे की माझ्या समाजातील जी मुलं आहेत, जी म्हणजे एकंदरीत जी पुढे जाऊ शकतात, जी हुशार आहे, अशा सगळ्या मुलांसाठी आम्ही काम करतो, त्यांना पुढे नेण्याचं काम करतो. माझं मी कॅलिग्राफी म्हणजे बघा, तुम्ही हुशार असूनही चालणार नाही, तर तुम्हाला लेखन कौशल्य अवगत झालं पाहिजे, पेपरला तुम्ही चांगलं लिहिता आलं पाहिजे. यासाठी मी विद्यार्थ्यांचा हँडरायटिंग क्लास, कॅलिग्राफीचा क्लास देखील घेतो आणि अगदी निशुल्क. मी कुणाकडूनही पैसे घेत नाही. माझं एक चॅनल आहे विनोद कुमार माने गुरुजी. या चॅनलच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांसाठी रोज 2 तास त्यांना शिकवतो. कॅलिग्राफीचे क्लास वेगळं आणि बाकी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करायची त्यासाठी सगळं आपण करतो. आणि कुठलाही विद्यार्थी जर त्याला कुठली अडचण असेल तर आमचं ऑर्गनायझेशन, आमच्यासोबत काम करणारे सगळे जे आहेत तर ते त्याला पुढे नेण्यासाठी खूप प्रयत्न करतात. माझी भाची रावणवाडी पोलीस स्टेशनला PSI आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतून तिने आलेली आहे, पण आमच्या मार्गदर्शनामुळे ती सगळं तिने अचीव केलं. असे बरेच विद्यार्थी आहेत जे जेव्हा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये जेव्हा भेटायला वगैरे येतात तर ते खूप बरं वाटतं. म्हणजे कुठेही गेलो, कुठल्याही ऑफिसमध्ये, तर ते जेव्हा म्हणतात की सर मी तुमचा विद्यार्थी आहे, खूप बरं वाटतं. मित्रांनो, शून्यातून विश्व निर्माण करता येते आपल्याला, फक्त तशी आपली तयारी असली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण प्रयत्न केलं. जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही. आणि हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल ना, तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे मोठी महान हस्ती देशातीलच नाही तर जगातील हे आपल्या पुढे आहे. आई रमाईला डोळ्यासमोर ठेवा, तथागत गौतम बुद्धाला डोळ्यासमोर ठेवा, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शेख फातिमा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, आपल्या सगळ्या या समाज सुधारकांनी समाजाला पुढे नेण्याचं काम केलं. त्यांच्याकडे काहीही नसताना मग आज आपल्याकडे सगळंच काही आहे, बरोबर आहे. आपले आई वडील सगळं आपल्याला देतात. उपवाशी जाऊन शिकलेला व्यक्ती, अस्पृश्यतेचे चटके सहन करत असलेला व्यक्ती, समाज व्यवस्थेनं ज्यांनी नाकारलेलं होतं असा व्यक्ती जर या देशाची राज्यघटना आणि तीही या जगामध्ये सगळ्यात मोठी विस्तृत राज्यघटना ज्यांनी लिहिलेली आहे, अशा व्यक्तीचा आदर्श आपल्या डोळ्यापुढे आपण ठेवलं पाहिजे. एक बाबासाहेब एकदा सूर्याला म्हणाले की तू तिथला तर मी इथला सूर्य आहे, तू तिथला तर मी इथला सूर्य आहे, दोघांनी एक करार करूया, तू ताऱ्यांना प्रकाशमान कर, मी साऱ्यांना प्रकाशमान करेन. आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना प्रकाशित केलं. आपल्या घरी आपण जे सुखानं जगतोय ना, महालमाडी गाडी हे जे सगळं आहे ना, तर ते महामानवामुळेच आणि त्यांचं अनंत उपकार आहे. फक्त एवढंच आहे की आपल्या सगळ्या समाज बांधवांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे, आपण एकसंध राहिलो पाहिजे. कारण म्हणतात की एकता में शक्ती होती, आणि जर आपण एक असलो तर कुठलीही बाहेरील शक्ती आपल्यावर वार करू शकत नाही. आपलं हक्क, आपलं अधिकार कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. कारण आपण जर स्वतःच भांडत असलो तर आपली येणारी पिढी ही पण तशीच होईल. आणि म्हणून आपल्या पिढीला या छोट्या छोट्या गोष्टीच्या माध्यमातून त्यांना भविष्य कशा पद्धतीने आपल्याला घडवता येईल हे आपल्याला करायला पाहिजे. विद्यार्थ्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी खूप अभ्यास केला, 21 तास अभ्यास केला. तेवढंही जरी तुम्हाला करता नाही आलं तर निदान दिवसाला 3 ते 4 तास जरी तुम्ही अभ्यास केला ना, तर या 3 वर्षामध्ये तुमचं करिअर तुम्ही बनवू शकता. आणि ते करायला पाहिजे, तुम्ही ते करायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे उपकार आहे ते अनंत आहे. एक कवी असं म्हणतो आहे की जर बाबासाहेब नसते तर कदाचित मी रस्त्यावरून चालू शकलो नसतो. बाबासाहेब जर नसते तर कदाचित मी रस्त्यावरून चालू शकलो नसतो. मला
प्यायला पाणी भेटला नसता मी कुजलो असतो, सडलो असतो आणि या कुत्र्यांनी लांडग्यांनी मला खाल्लं असतं. पण बाबासाहेबांच्या मुळे मी आज चांगलं जीवन जगू शकतो. आणि म्हणून तो म्हणतो आहे की नीला समुंदर, नीला समुंदर नीला आसमा, नीली तेरी निशानी है, आसमां से ऊंची समंदर से गहरी, बाबा तेरी कहाणी है, बाबा तेरी कहाणी है. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर तुम्ही रमाईचं यशवंत बनवरांनी लिहिलेलं रमाई ही कादंबरी वाचा. रमाई कादंबरी वाचताना तुमच्या डोळ्यातून अश्रू ओघळल्याशिवाय राहणार नाही. एवढं जबरदस्त वर्णन त्या रमाईचं त्यांनी केलेलं आहे. तर मी या ठिकाणी विजूदादा म्हणजे माझ्या शाळेतील एक दबंग व्यक्तिमत्व आणि माझं मोठं भाऊ ज्यांच्या जे मला नेहमी मार्गदर्शन करत असतात. म्हणजे दादांचं व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे आणि एकंदरीत दादा पण आमच्यासोबत जुळलेले आहेत आणि एक चांगलं काम ते ठिकाणी करतात. तर दादांनी मला आधीच सांगितलेलं होतं की दादा तुम्हाला यायचं आहे. मी दादाला म्हटलं की दादा तुम्ही बोलवले आणि मी येईल नाही असं कधीच होणार नाही. तुम्ही कधीही बोलवा, मी कधी यायला तयार आहे. आणि याच्यानंतरही जर तुम्हाला समजा माझी गरज पडली आणि कुठलेही विद्यार्थी जर त्या क्षेत्रामध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे तर अशा विद्यार्थ्यांना आमची टीम आहे. तर ती पूर्ण त्यांना फुल्ली मार्गदर्शन करते, त्यांना पुढे जाण्यासाठी त्यांना गायडन्स करते. तर नक्कीच त्याचा फायदा घ्या. आज तुम्हाला युट्यूब चॅनल असेल किंवा गुगल असेल, चॅट जीपीटी असेल, कारण आता बरेच नवनवीन तंत्रज्ञान आलेलं आहे. तर त्या माध्यमातूनही तुम्हाला चांगला अभ्यास करता येतो, मोबाईलचाही चांगला वापर करता येतो, मोबाईल मधूनही आपल्याला चांगलं नॉलेज घेता येतो. ते फक्त घेणाऱ्यावर डिपेंड आहे. कारण जसं म्हणतो ना आपण की नाण्याच्या दोन बाजू असतात, तशा पद्धतीनं चांगलं आणि वाईट जे इफेक्ट आहेत ते मोबाईलचं पण आहे. म्हणजे चांगल्या गोष्टी आपल्याला घेता आलं पाहिजे. तर या ठिकाणी आयोजकांनी मला बोलावलेलं आहे, बोलण्याची संधी दिलेली आहे. मी काही मोठा वक्ता नाही, मी आपल्यासारखाच एक सामान्य कुटुंबातील, एक गरीब कुटुंबातील एक व्यक्ती आहे. मी जर समजा परिश्रम केलो नसतो, मेहनत केली नसती, प्रेरणा घेतलो नसतो तर इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. इथपर्यंत पोहोचलो ते मी माझ्या बापामुळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या माझ्या बापामुळे, आई रमाई या माझ्या आईमुळे. त्यांचे अनंत उपकार माझ्यावर आहेत. मी मरेपर्यंत त्यांचे उपकार कधी विसरणार नाही आणि त्यांचं ऋण कधी फेडू शकणार नाही. फक्त त्यांच्या जे काही काम केलेलं आहे एक सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांचे विचार. कारण बाबासाहेब असं म्हणतात की नाचून मोठे होऊ नका, तर वाचून मोठे व्हा. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्ही अभ्यास कराल तर खूप पुढे जा. आज मी नोकरीवर लागल्यानंतरही माझं वाचन सुरू आहे. वाचाल तर वाचाल, वाचाल तर टिकाल. आणि म्हणून आपलं वाचन वेळ जे असतं ना तर ते लक्षात घ्या, तुम्हाला खूप मोठं होतंय. आणि वाचनामुळेच माणूस शहाणा होतो, मोठा होतो आणि आपली प्रगती करू शकतो. कारण वाचनामुळे काय होतं तर आपले विचार प्रगल्भ होतात, आपल्या विचाराची खोली जी आहे ते विस्तारत जाते आणि चांगले विचार, सकारात्मक दृष्टिकोन या ठिकाणी निर्माण होत असतो. तर या ठिकाणी मी एवढंच बोलतो आणि माझं बोलणं या ठिकाणी थांबवतो. परत सर्वांना नमो बुद्धाय आणि सप्रेम जय भीम. आपण या ठिकाणी मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आयोजकांनी देखील या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दलही मी त्यांचं या ठिकाणी अनंत धन्यवाद व्यक्त करतो.